Hello student, in last lecture we have already discussed about the pleading. Pleading means what? Plaint and written statement. It is the two parts of pleading. Okay. Today we will see the particulars of plaint. How to draft a plaint. What is the essential content of the plaint. तर ज्यावेळी प्लेंट आपण दाखल करतो तर त्यामध्ये कुठले कुठले कंटेंट त्या प्लेंटमध्ये येणं आवश्यक असतात. फर्स्ट इज द नेम ऑफ द कोर्ट इन विच द सूट इज ब्रॉट. ज्या कोर्टामध्ये तुम्ही तुमची केस दाखल करत आहात तर त्या कोर्टाचं नाव सगळ्यात आधी तुमच्या ड्राफ्टमध्ये आलं पाहिजे. सेकंड इज द नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडन्स ऑफ द प्लेंटिफ. प्लेंटिफचं नाव, त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन म्हणजे त्याचं वय, त्याचा धंदा, तो काय करत आहे, त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस, ही प्रत्येक गोष्ट त्यात आली पाहिजे. थर्ड इज द नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडन्स ऑफ डिफेंडंट सो फॉर ॲज दे कॅन बी असर्टन. थर्ड आहे की डिफेंडंटचं नाव, गाव, पत्ता, जसं आपण प्लेंटिफचं देतो तीच सर्व माहिती आपल्याला डिफेंडंट विषयी त्या ड्राफ्टमध्ये प्लीडिंगमध्ये देणं आवश्यक आहे. आता डिफेंडंट एक असू द्यात किंवा 10 असू द्यात, त्या प्रत्येकाचे नाव, इन्फॉर्मेशन, ॲड्रेस आपल्याला केसमध्ये देणं आवश्यक असतं. फोर्थ इज वेअर द प्लेंटिफ ऑर द डिफेंडंट इज अ मायनॉर ऑर अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड अ स्टेटमेंट टू दॅट इफेक्ट. जर एखादी व्यक्ती मायनॉर असेल, अनसाउंड माइंड असेल तर त्याविषयीची माहिती आपल्याला आपल्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. नेक्स्ट इज द फॅक्ट कॉन्स्टिट्युटिंग द कॉज ऑफ ॲक्शन अँड व्हेन इट अरायझेस. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुमच्या प्लेंटमध्ये कॉज ऑफ ॲक्शन काय आहे हे तिथं मेन्शन करणं आवश्यक आहे. कॉज ऑफ ॲक्शन म्हणजेच ज्या व्यक्तीच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही ॲक्शन घेतलेली आहे तर ते ॲक्शन घेण्यासाठी असं काय कारण घडलेलं आहे आणि ते कारण कधी घडलं, ती स्पेसिफिक डेट आणि ती वेळ आणि ते कारण तुम्हाला प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. द फॅक्ट शोईंग दॅट द कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन. आता प्लेंटमध्ये जे काही तुम्ही फॅक्ट दिलेले आहेत तर त्या फॅक्टवरनं ज्या कोर्टात तुम्ही केस दाखल केलेली आहे त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन, ती केस चालवण्याचं ज्युरिस्डिक्शन आहे की नाही हे त्यात मेन्शन करणं आवश्यक असतं. कारण कुठली केस कुठल्या कोर्टात दाखल करायची यासाठी कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन ॲज पर लॉ ऑलरेडी दिलेलं आहे. मग त्यात डिस्ट्रिक्ट वाईज ज्युरिस्डिक्शन असतं, पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन असतं, वेगवेगळ्या प्रकारे ज्युरिस्डिक्शन प्रत्येक कोर्टाला वेगवेगळ्या केसेसचे दिलेले आहेत. तर त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये तुमची केस, तुमची प्लेंट ही त्याच कोर्टामध्ये तुमची केस चालू शकते की नाही हा मजकूर तुम्हाला प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. द रिलीफ विच द प्लेंटिफ क्लेम्स. जी काही केस तुम्ही दाखल केलेली आहे तर त्या केसमधून त्या प्लेंटमध्ये तुम्हाला अपोजिट पार्टीकडनं काय अपेक्षित आहे, तुम्हाला कोर्टाकडून कुठला न्याय अपेक्षित आहे, तर तुम्ही काय क्लेम करत आहात ती स्पेसिफिक गोष्ट आपल्याला त्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. Where the plaintiff has allowed a set of or relinquished a portion of his claim, the amount so allowed or relinquished and. जर तुम्ही एखादा म्हणजे पैशाची स्वरूपात एखादी केस कोर्टात दाखल केलेली असेल तर किती पैसे हवे आहेत, कशा स्वरूपात ते तुम्हाला हवे आहेत, कशासाठी तुम्ही ते क्लेम केलेले आहेत, ही प्रत्येक गोष्ट तुमच्या प्लेंटमध्ये येणं आवश्यक असतं. A statement of the value of the subject matter or the suit for the purpose of jurisdiction and a court fees so far as the case admit. तर ज्या प्लेंटमध्ये तुम्ही तुमचं सब्जेक्ट मॅटर दिलेलं आहे, जी काही प्रॉपर्टीशी रिलेटेड असेल, पैशांशी रिलेटेड असेल, तर ती प्रत्येक गोष्टीची माहिती आणि त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक आहे. कारण त्यानुसार आपल्याला कोर्टामध्ये एक स्टॅम्प, कोर्ट फी स्टॅम्प आपल्याला भरावा लागतो आणि ती व्हॅल्युएशन जर तुम्ही बरोबर दिलेली असेल तर आपण कोर्ट फी स्टॅम्प तिथे बरोबर देऊ शकतो. अदरवाईज जर कोर्ट फी स्टॅम्प बरोबर नसेल, कॉज ऑफ ॲक्शन
बरोबर नसेल, ते कॉज ऑफ ऍक्शन लिमिटेशन पिरियडमध्ये झालेलं नसेल, तर कोर्ट तुमची प्लेंट, तुमचा दावा हा त्याच वेळी सुरुवातीच्या इनिशियल स्टेजलाच कोर्ट तो दावा रिजेक्ट करू शकतो. तर फर्स्ट पॉइंट बघा, टायटल ऑफ द प्लेंट, म्हणजे ज्या कोर्टामध्ये आपण केस दाखल करणार आहोत ते. इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज, जर तुमचा सिव्हिल दावा असेल तर तुम्ही तिथे सिव्हिल जज, आणि क्रिमिनल केस असेल तर क्रिमिनल जज किंवा क्रिमिनल कोर्ट असं आपलं टायटलमध्ये स्पेसिफिक आलं पाहिजे की तुमचं सिव्हिल मॅटर आहे की क्रिमिनल मॅटर. स्टेट द नेम ऑफ द सिटी, तालुका, विलेज, म्हणजे इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज ऍट खेड, इन द खेड डिस्ट्रिक्ट, जे काही असेल ते त्या कोर्टाचं स्पेसिफिक नाव तिथे येणं आवश्यक आहे. इन द कोर्ट ऑफ डिस्ट्रिक्ट जज ऍट, इन द कोर्ट ऑफ स्मॉल कॉजेस ऍट, मग तुमचं खेड असेल, मुंबई असेल, चिपळूण असेल, ज्या प्लेसमध्ये ज्या कोर्टात तुम्ही केस दाखल करत आहात त्याचं स्पेसिफिक नेम इथे येणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ द प्लेंटिफ, प्लेंटिफची डिस्क्रिप्शन. द नेक्स्ट रिक्वायरमेंट ऑफ द प्लेंट इज गिव्हिंग द नेम, डिस्क्रिप्शन अँड प्लेस ऑफ रेसिडेन्स ऑफ द प्लेंटिफ. The purpose of the provision is to inform the court and the defendant about the relevant details of the plaintiff. म्हणजे कोर्टाला आणि डिफेंडंटला सर्व माहिती प्लेंटिफ विषयी मिळण्यासाठी ही प्रत्येक गोष्ट प्लेंटमध्ये देणं आपल्याला आवश्यक असतं. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन ऑफ द डिफेंडंट, जसं आपण प्लेंटिफचं डिस्क्रिप्शन देतो तसंच आपल्याला डिफेंडंटचं डिस्क्रिप्शन सुद्धा त्या केसमध्ये देणं आवश्यक आहे. मग तो डिफेंडंट 1 असू देत किंवा 10 असू देत, प्रत्येकाच्या डिटेल आपल्याला आपल्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर रजिस्टर्ड अंडर द कंपनीज ऍक्ट. आता तुम्ही कुठल्या लॉज नुसार तुमची प्लेंट कोर्टामध्ये दाखल करणार आहात तर त्या लॉज विषयी तुम्हाला तिथे माहिती देणं आवश्यक असतं. रजिस्टर्ड अंडर द कंपनीज ऍक्ट हॅव्हिंग इट्स रजिस्टर्ड ऑफिस ऍट. जर समजा एखाद्या कंपनी विरुद्ध तुम्ही केस दाखल करत आहात तर ती कंपनी कंपनीज ऍक्ट नुसार रजिस्टर्ड आहे की नाही. जर रजिस्टर्ड असेल तर त्या कंपनीचा पूर्ण ऍड्रेस, त्या कंपनीचं डायरेक्टर कोण आहे, त्या कंपनीच्या डायरेक्टरचं एज, ऑक्युपेशन, त्याचा ऍड्रेस, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर जर एखाद्या पार्टनरशिप फर्म विरुद्ध तुम्ही केस दाखल केलेली असेल, सूट फाईल केलेलं असेल तर त्या पार्टनरशिप फर्म विषयी तुम्हाला तिथे माहिती देणं आवश्यक आहे. त्या पार्टनरशिप फर्मचा पूर्ण रजिस्टर ऍड्रेस, कोण कोण पार्टनर्स त्या फर्ममध्ये आहेत, त्यांचं एज, ऑक्युपेशन, त्यांचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. लेट्स सी द ड्राफ्ट ऑफ अ प्लेंट. पण एक प्लेंटचा एक स्पेसिफिक ड्राफ्ट इथे बघूया. फर्स्ट बघा इथे दिलंय, इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन प्लेस XYZ, काय जे असेल ते. त्याच्यानंतर ऍट, जे कुठे तुम्ही केस दाखल करत आहात. त्याच्यानंतर इथे तुम्हाला केसचा नंबर, आता केस दाखल केल्यानंतर केसला नंबर दिला जातो कोर्टातर्फे, तर तो केसचा नंबर आपण इथे लिहायचा असतो. त्यानंतर कुठल्या वर्षी तुम्ही केस दाखल करत आहात, 2020, 21, जे काय असेल ते. त्यानंतर नेम ऑफ द प्लेंटिफ. आता सुरुवातीला प्लेंटमध्ये आपल्याला प्लेंटिफची पूर्ण माहिती देणार. नेम, त्याचं एज, त्याचं ऑक्युपेशन आणि त्याचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, आणि त्याच्या पुढे आपण लिहिणार इथे प्लेंटिफ. आता प्लेंटिफ व्हर्सेस डिफेंडंट, इथे व्हर्सेस शब्द म्हणजे प्लेंटिफच्या व्हर्सेस विरुद्ध कोण आहे तर डिफेंडंट. तर ही अशा स्वरूपात तुमची प्लेंट आली पाहिजे, प्लेंटिफ व्हर्सेस डिफेंडंट. इथे तुम्ही डिफेंडंट नंबर 1, डिफेंडंट नंबर 2, किती जितके डिफेंडंट असतील त्या प्रत्येकाची इन्फॉर्मेशन आपल्याला या ड्राफ्टमध्ये तुमच्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर सूट फॉर कॉम्पेन्सेशन फॉर डिफामेशन. कुठल्या कायद्यानुसार तुम्ही केस दाखल करत आहात तर त्या कायद्याचं नाव फक्त, किंवा कुठल्या सेक्शननुसार, कुठल्या लॉजनुसार, कुठल्या सेक्शननुसार तुम्ही केस फाईल करत आहात ते एका ओळीत इथे शॉर्टमध्ये तुम्हाला देणं आवश्यक असतं. आणि त्याच्यानंतर खाली मटेरियल फॅक्ट, म्हणजे ऍक्च्युअल काय आणि
कधी तुमची केस दाखल करायला काय कारण झालेलं आहे, ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे मेन्शन करणं आवश्यक असतं. द प्लेंटिफ अबोव नेम बेग्स टू स्टेट मोस्ट रिस्पेक्टफुली ॲज फॉलोज. The plaintiff states that the plaintiff is working as a CEO group of companies for the last 15 years under the able leadership of this plaintiff. The company has made tremendous growth and progress. The present turnover of the company is dash for the financial year. आता ही कंपनीच्या विरुद्ध कंपनीने एक प्लेंटिफ आहे जो कंपनीचा सीईओ आहे आणि कुठल्या कंपनीचा सीईओ आहे तर त्या कंपनीची पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर प्लेंटिफ कधीपासून त्या कंपनीमध्ये काम करत आहे, कुठल्या पोस्टला काम करतोय आणि त्याला पुढे त्या प्लेंटमध्ये काय त्याचं म्हणणं आहे. द प्लेंटिफ सबमिट दॅट हाऊ एव्हर थ्रू द प्रोसेस ऑफ डिस्कशन अँड निगोशिएशन द मॅटर बिटवीन द मॅनेजमेंट अँड द वर्कर्स वॉज शॉर्टेड आउट ॲमिकेबली ऑन डॅश डेट. कधी ते मॅटर झालेलं आहे किंवा कधी त्या लोकांमध्ये बोलणं झालेलं आहे. अँड इन पर्श्युअंट ऑफ द सेड सेटलमेंट अँड ॲग्रीमेंट वॉज एक्झिक्युटेड बिटवीन द मॅनेजमेंट अँड द वर्कर कमिटी ऑन द सेम डे. म्हणजे समजा वर्कर्स आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये काही डील झालेलं असेल, एखादं कॉन्ट्रॅक्ट झालेलं असेल, तर ते कॉन्ट्रॅक्ट कधी झालं आणि त्याच्यामध्ये त्यांचं काय डील झालेलं आहे तर ती प्रत्येक गोष्ट आपल्याला प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर जर त्यांना काही ऍक्शन घ्यायची असेल त्या व्यक्तींविरुद्ध तेव्हा त्यांनी एखादी काही न्यूजपेपरमध्ये त्यांनी नोटीस दिली होती का, त्याच्याविषयी काही पब्लिश केलं होतं का, कंपनीविषयी एखादी जाहिरात दिलेली होती का, ती प्रत्येक पर्टिक्युलर इथे see this. That is the plaintiff submitted that the defendant number 1 is the editor and the defendant number 2 is the printer and publisher of the daily newspaper by name dash which is very renowned and reputed newspaper in dash city having large circulation. आता हे डिफॉर्मेशनचं सूट आहे. डिफॉर्मेशन म्हणजे अब्रू नुकसानीचा दावा केलाय. आता अब्रू नुकसानीचा दावा हा अब्रू नुकसान कसं झालेलं आहे तर एखाद्या न्यूजपेपरमध्ये त्या कंपनीच्या अगेन्स्टमध्ये किंवा त्या सीईओच्या अगेन्स्टमध्ये जर काही चुकीचं न्यूजपेपरमध्ये पब्लिश केलेली असेल आणि त्याच्यामुळे कंपनीला काही नुकसान झालेलं असेल तर त्या नुकसानीची भरपाई कंपनीची अब्रू तिथे गेली असेल आणि त्यामुळे जर कंपनीला काही नुकसान झालेलं असेल तर ती नुकसान भरपाई मिळावी म्हणून तो दावा दाखल केलेला आहे. म्हणून याच्यात कुठल्या न्यूजपेपरला ती न्यूज पब्लिश झालेली होती, कुठल्या तारखेला पब्लिश झाली होती, त्या न्यूजपेपरचे एडिटर कोण होते आणि कशा प्रकारे त्यांनी ती न्यूज दिलेली आहे. त्याच्यानंतर द प्लेंटिफ सबमिट दॅट द सेड वर्ड्स आर फॉल्स. तर जे काही कंटेन्शन असेल त्या डिफॉर्मेशनचे न्यूजपेपरमध्ये जी काही न्यूज दिलेली असेल तर ती न्यूज कशा प्रकारे खोटी आहे याचं एक्सप्लेनेशन आपल्याला आपल्या प्लेंटमध्ये देणं आवश्यक असतं. मग ॲज अ सीईओ म्हणून तुम्हाला ते देण्याचा अधिकार आहे का, कंपनीच्या कुठल्या अथॉरिटीला ऍक्शन घेण्याचा अधिकार असतो तर ते कंपनीच्या नियमानुसार ठरलेलं असतं. ती प्रत्येक गोष्ट आपल्याला याच्यात मेन्शन करावी लागते. द प्लेंटिफ सबमिट्स दॅट द सेड वर्ड्स आर फॉल्स, फॅब्रिकेटेड अँड हायली डिफॉर्मेटरी. The aforesaid statement have cast seriously aspersion on his stance and reputation. The people in general and the business community in particular, along with his fleet of employees, now doubt his standing and creditability. The CEOs of other companies have declined to have any public meeting with the plaintiff as well as they are रिलक्टंट टू हॅव एनी जॉईंट बिझनेस व्हेंचर विथ द प्लेंटिफ. तर जी काही न्यूज पब्लिश झालेली आहे पेपरमध्ये तर त्याचा काय इफेक्ट झालेला आहे तर इतर कंपनीचे व्यक्ती त्या सीईओ बरोबर त्या कंपनी बरोबर दुसरं कुठलंही डील करत नाहीये आणि त्यामुळे त्या प्लेंटिफला किंवा त्या कंपनीला त्या समोरच्या व्यक्तीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे तर ते ह्या प्लेंटमध्ये तुम्हाला देणं आवश्यक आहे. इथे बघा प्रत्येक गोष्ट दिलेली आहे की प्रत्येक याच्यामध्ये काय न्यूजपेपरमध्ये काय पब्लिश झालेलं आहे, कुठला वर्ड चुकीचा आहे आणि तो कशा प्रकारे चुकीचा आहे, त्याचा काय इफेक्ट त्या व्यक्तीवर झालेला आहे
The plaintiff submit that the said publication has caused both loss of reputation and loss of business. म्हणजे त्या व्यक्तीच्या रिप्युटेशनला, त्या कंपनीच्या रिप्युटेशनला प्लस बिझनेसवरही त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर सुद्धा झालेला आहे. द डिफेंडंट अलॉंग आर रिस्पॉन्सिबल अँड लायबल फॉर द सेम. तर त्याच्यासाठी डिफेंडंट नंबर 1, 2 जे काय असतील ते लायबल आहे. Therefore, the plaintiff is entitled to recover compensation to the tune of rupees dash. आता कंपनीचं जे काही टर्न ओव्हर असेल आणि ह्या न्यूजमुळे त्या टर्न ओव्हरवर जो काही फरक पडलेला असेल तर ते सदरचं नुकसान ही कंपनी त्या डिफेंडंट नंबर 1 आणि 2 कडनं वसूल करून मागू शकते. That the cause of action for the present suit arose. आता बघा, कॉज ऑफ ऍक्शन इन द प्रेझेंट सूट अरोज ऑन डॅश डेट. म्हणजे इथे डेट आपल्याला द्यावी लागेल की ज्या दिवशी ती न्यूज पेपरमध्ये पब्लिश झाली तर त्या दिवशी कॉज ऑफ ऍक्शन ऍक्च्युअल मध्ये सुरू झालेलं आहे आणि त्या दिवसापासून त्यांच्या कंपनीच्या रिप्युटेशनवर त्याचा परिणाम झालेला आहे. तर कॉज ऑफ ऍक्शन हे याच्यासाठी द्यायचं असतं की कुठली केस दाखल करण्यासाठी ऍज पर लिमिटेशन ऍक्ट नुसार तुम्हाला लिमिटेशन दिलेलं आहे. क्रिमिनल केस असेल तर किती दिवसात दाखल करायचं, एखादं सिव्हिल मॅटर असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट नुसार 3 वर्षाचं लिमिटेशन असतं. प्रॉपर्टीशी रिलेटेड मॅटर असेल तर ते 12 वर्षाच्या आत तुम्ही दाखल करायचं. असं प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन दिलेलं असतं. तर त्या लिमिटेशन मध्ये तुमची केस येते की नाही हे तिथे सिद्ध होण्यासाठी तुम्हाला तिथे कॉज ऑफ ऍक्शन मेन्शन करणं आवश्यक असतं. That the cause of action arose on dash, therefore the suit is well within the prescribed period of limitation. हे बघा, त्यात हे मेन्शन करणं आवश्यक की तुमची केस ही लिमिटेशन मध्ये आहे. That the suit value is at dash for compensation, the relief claim and for jurisdiction including the advocate fees and appropriate court fees stamp is paid thereon. तर जेवढ्या रकमेचं तुम्ही केस दाखल केलेली आहे तर त्या रकमेवर जो काही कोर्ट फी स्टॅम्प असेल तर तो कोर्ट फी स्टॅम्प तुम्ही दिलेला आहे हे तुम्हाला तुमच्या प्लेंटमध्ये मेन्शन करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर दॅट द न्यूज आयटम वॉज पब्लिश ॲट डॅश प्लेस, द रजिस्टर्ड ऑफिस ऑफ द डिफेंडंट इज ऑल्सो सिच्युएटेड ॲट दॅट प्लेस. देअरफॉर दिस ऑनरेबल कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू एंटरटेन, ट्राय अँड डिसाइड दिस सूट. आता कोर्टाचं ज्युरिडिक्शन इथे दिलंय बघा की ती जी न्यूज पब्लिश झाली ती कुठे पब्लिश झाली. फॉर एक्झाम्पल रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये ती पब्लिश झालेली असेल किंवा चिपळूण तालुक्यामध्ये, त्या डिफॉर्मेशन सूटचं व्हॅल्युएशन तुमचं जे असेल तर त्याला डिस्ट्रिक्ट कोर्टाचं ज्युरिडिक्शन असेल आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पब्लिश झालेल्या केससाठी रत्नागिरी कोर्टला ज्युरिडिक्शन असल्यामुळे सदर कोर्टामध्ये आम्ही ही केस दाखल करत आहोत आणि ह्या कोर्टाला, ऑनरेबल कोर्टला सदरची केस चालवण्याचे ज्युरिडिक्शन आहेत हे तुमच्या प्लेंटमध्ये मेन्शन असणं आवश्यक असतं. इट इज देअर फॉर मोस्ट हंबल प्रेयर दॅट. म्हणजे इथे प्रेयर काय करायची तुम्हाला, विनंती. प्रेयर म्हणजे विनंती. तर तुम्हाला कोर्टाकडनं कशा प्रकारचा न्याय हवा आहे तर ती प्रेयर तुम्हाला इथे करणं आवश्यक असतं. द डिफेंडंट बीज डायरेक्टेड टू पे अँड अमाऊंट रुपीज डॅश. म्हणजे तुम्हाला डिफेंडंटकडनं किती रक्कम हवी आहे आणि ती तुम्हाला कशा स्वरूपात मिळावी हे तुम्ही तिथे मेन्शन करायचंय. अवॉर्ड कॉस्ट ऑफ दिस सूट टू द प्लेंटिफ फ्रॉम द डिफेंडंट. तर जे काही तुमची केस दाखल करण्यासाठी जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे, जो काही खर्च तुम्हाला आलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला डिफेंडंटकडनं भरून मागता येतो. तर पण ती गोष्ट तुम्ही तुमच्या प्लेंटमध्ये, तुमच्या प्रेयरमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. पास एनी ऑर्डर जस्ट अँड इक्विटेबल ऑर्डर ॲज डीम फिट इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. तर न्यायाच्या दृष्टीने जी काही आवश्यक ऑर्डर असेल तर ती कोर्टाने करावी अशी आमची विनंती आहे. असं तुमच्या प्लेंटमध्ये प्रत्येक गोष्ट येणं आवश्यक असतं. शेवटी प्लेस, डेट म्हणजे कुठल्या कोर्टात तुम्ही दाखल करत आहात त्या कोर्टाचं ते ज्युरी, चिपळूण, रत्नागिरी, खेड, मुंबई जे काही असेल ते, त्याच्यानंतर डेट, त्याच्यानंतर प्लेंटिफची सिग्नेचर, तिथे ॲडव्होकेटची सिग्नेचर, त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन. म्हणजे व्हेरिफिकेशन काय असतं तर जे काही प्लेंटमध्ये तुम्ही जो काही मजकूर दिलेला आहे
प्रतिज्ञापत्र आपण त्याला म्हणतो. तर तो लेख याच्यातल्या प्लेंटमध्ये दिलेली सर्व माहिती ही माझ्या माहितीनुसार खरी आहे आणि त्यामध्ये जर काही खोटी माहिती मी दिलेली असेल तर त्याला मी पूर्णपणे लायबल असेल. तर अशा प्रकारे व्हेरिफिकेशन सर्वात शेवटी तुम्हाला त्या प्लेंटमध्ये द्यावं लागतं आणि व्हेरिफिकेशनच्या खाली सुद्धा नंतर तुम्हाला तुमची सही प्लस ॲडव्होकेटची सही त्या व्हेरिफिकेशन खाली देणं आवश्यक असतं. इट इज द ड्राफ्ट ऑफ प्लेंट.